मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 हा क्वेश्चन मार्च 2016 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर बोर्ड एग्जाममध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात हे पण तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर बघा पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करू. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट ऑफ मिसेस अपेक्षा अँड प्रतीक्षा, दोन पार्टनर्सचे नाव माहिती पडले आपल्याला, अपेक्षा आणि प्रतीक्षा. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2013. इयर एंडिंग काय आहे ते पण माहिती पडलं आपल्याला. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. 31 मार्च 2013चं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ओपन करायचं आहे. आपण त्यामध्ये कॅपिटल अकाउंट एक एक्स्ट्रा ओपन करणार. तर बघा आता ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2013. 31 मार्च 13चा आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. इथे वरती पॅरेग्राफमध्ये आपल्याला पार्टनर्सचे नावं दिलेली आहेत, तारीख दिलेली आहे, पण रेशो अजून दिलेला नाही. मागच्या क्वेश्चनला आपण रेशो बघितला होता. तर बघा ट्रायल बॅलन्सचा नियम मी तुम्हाला सांगितला आहे मित्रांनो. डेबिट साईड, आता हा जे फॉर्मॅटचा ट्रायल बॅलन्स आहे, इथे पर्टिक्युलर कॉलम कॉमन दिलेला आहे, इकडे डेबिट आणि इकडे क्रेडिट. तर डेबिटचे जे बॅलन्सेस आहेत ते डेबिटला येतील, क्रेडिटचे बॅलन्स क्रेडिटला येतील. तर बघा आता कोणता बॅलन्स कुठे येईल आपण हिंट देऊ. कॅपिटल अकाउंट्सचे बॅलन्स आहेत, दोघी पण क्रेडिटला आहेत. तर कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंट्सच्या क्रेडिटलाच यायला पाहिजे, कॅपिटल अकाउंट्सच्या क्रेडिटला घेणार. परचेस अँड सेल्स नेहमीचे बॅलन्सेस आहेत. परचेसेस घेतो आपण ट्रेडिंगच्या डेबिटला आणि सेल्स घेत असतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आता इथे परचेस सेल्स दोघी सोबत दिल्यामुळे ही जी पहिली अमाऊंट असेल 46,700 रुपये ही परचेसची अमाऊंट आहे आणि ही जी 85,000 अमाऊंट आहे ती सेल्सची अमाऊंट राहील. सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटर्स सोबत दिलेले आहेत. जी डेबिटची अमाऊंट आहे ती डेटर्सची राहील आणि क्रेडिटर्सची अमाऊंट ही 25,000 राहील. तर मग आता डेटर्स घेत असतो आपण ॲसेट साईडला आणि क्रेडिटर्स घेत असतो लायबिलिटी बाजूला. यानंतर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल दोघी सोबत दिले आहेत. तर आता तुमच्या लक्षात येऊन जाईल कोणती अमाऊंट कोणाची असेल. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट डेबिटची 9,600 आणि बिल्स पेबलची अमाऊंट 7,800. तर बिल्स रिसिवेबल पण घेत असतो ॲसेट्सला, बिल्स पेएबल लायबिलिटीला. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. पुढचा बॅलन्स ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट्सच्या डेबिट साईडला, वेजेससुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला. इन्व्हेस्टमेंट आपली गुंतवणूक आहे, आपण कुठेतरी गुंतवणूक करून ठेवली आहे, तर भविष्यात ते पैसे परत मिळणार आहेत आणि जिथून पैसे परत मिळणार आहेत भविष्यात त्याला आपण मालमत्ता म्हणतो, म्हणून त्याला ॲसेटला घेतलं, आपली गुंतवणूक आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम आपला एक्सपेन्सेस आहे, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ऑफिशियल एक्सपेन्सेस म्हणजेच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. यानंतर इन्शुरन्स हा पण खर्च आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्लॅन्ट अँड मशिनरी ॲसेट्स बाजूला, ॲसेट्सचे फर्निचरसुद्धा ॲसेट्स आहे, कॅश इन हँड पण ॲसेट्स आहे. हां आता बघा फक्त कॅरिएज इथे म्हटलेलं आहे, इनवर्ड आहे की आउटवर्ड आहे काही सांगितलेलं नाही. म्हणजे परचेससाठी लागला आहे की सेलिंगसाठी लागला आहे, वाहतुकीचा खर्च सांगितलेला नाही आहे. तर आपण गृहीत धरायचा असतो हा खर्च परचेससाठी लागलेला असतो. जनरली आपण जो माल खरेदी करतो त्याचंच गाडी भाडं आपण देतो. विक्री करताना आपण शक्यतो गाडीचं भाडं देत नाहीत, म्हणून आपण त्याला परचेसचा खर्च मानला आहे. बॅड डेप्स ट्रायल बॅलन्स आलेला आहे, एकच परिणाम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रीपेड रेंट, आता बघा प्रीपेडची ॲडजस्टमेंट जर असेल तर आपण 2 परिणाम करतो, पण लक्षात घ्या ट्रायल बॅलन्सचा कोणताही आयटम जर असेल तर फक्त एकच परिणाम करेल. कालच्या उदाहरणामध्ये क्रेडिट बाजूला आउटस्टँडिंग वेजेस म्हणून एक शब्द आलेला होता, त्याचा आपण एकच परिणाम लायबिलिटीमध्ये केला होता आणि ही आउटस्टँडिंग रेंटची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली होती. तर एकच लक्षात ठेवा ट्रायल बॅलन्सचा कोणताही बॅलन्स असेल तर एकच ठिकाणी परिणाम करेल. तर प्रीपेड रेंट, प्रीपेड पुढच्या वर्षाचं रेंट आपण आत्ताच भरून ठेवलेलं आहे, तर चालू वर्षाकरता आपली तेवढी ॲसेट्स राहील, ॲसेटला एकच परिणाम करणार 7,000. आणि शेवटचा बॅलन्स आहे सॅलरी, खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट. ट्रायल बॅलन्स आपण चेक केलं डेबिट क्रेडिट साईड, नवीन असं काहीच भाग नाही आहे. आता ॲडजस्टमेंट बघू आपण.
क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ₹31,000. दोन परिणाम होतील. पहिला परिणाम ट्रेडिंग अकाउंट्सच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला. यानंतर आउटस्टँडिंग वेजेस. आता ही ॲडजस्टमेंट आली वेजेसवर, तर वरती वेजेसवर आपण अगोदर टिक करू आणि परिणाम बघू काय होतील. ॲडजस्टमेंट आहे तर दोन परिणाम होतील, एवढं फायनल आहे. आउटस्टँडिंग वेजेस, मजुरी द्यायची बाकी आहे. आत्तापर्यंत आपण 9,900 दिलेले आहेत, अजून 1,400 रुपये देण्याचे बाकी आहेत. खर्च वाढेल म्हणून पहिला परिणाम संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड म्हणजे वेजेसमध्ये ॲड होऊन जाईल. आणि सेकंड इफेक्ट द्यायचे बाकी आहे, देणं म्हणून बॅलन्स शीटची लायबिलिटी. तिसरी ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनची आहे, सोपी ॲडजस्टमेंट. फर्निचरवर डेप्रिसिएशन आहे, फर्निचरवर अगोदर टिक करून घेऊ. इफेक्ट करतो आपण पहिला ॲसेट्समधून लेस म्हणजे फर्निचरमधून लेस, एकच ॲसेट्सवर दिलेला आहे, फर्निचरमधून लेस आणि खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इन्शुरन्स ₹500 इज पेड इन ॲडव्हान्स. इन्शुरन्स आपण ॲडव्हान्समध्ये पेड केलेला आहे. सगळ्यात अगोदर इन्शुरन्सवर टिक करू. उदाहरणामध्ये हे इन्शुरन्स इथे आत्तापर्यंत आपण इन्शुरन्स 1,200 रुपये दिलेले आहेत, त्यातनं 500 रुपये ॲडव्हान्स दिलेले आहेत, म्हणजे पुढच्या वर्षाचा खर्च आपण आत्ताच दिलेला आहे. हा जो प्रीपेड रेंट होता ह्याच प्रकारचे ॲडजस्टमेंट आहे, पण हे ट्रायल बॅलन्सला आल्यामुळे प्रीपेड रेंटचा एकच परिणाम होईल. इथे ॲडव्हान्स असा असू द्या किंवा प्रीपेड, दोघांचा अर्थ सेम होतो, पण हे ट्रायल बॅलन्सला असल्यामुळे प्रीपेड रेंटचा एकच परिणाम होईल. तर इथे प्रीपेड इन्शुरन्सचे दोन परिणाम होतील. पहिला परिणाम होऊन जाईल इन्शुरन्समधून लेस आणि दुसरा परिणाम होऊन जाईल बॅलन्स शीटची ॲसेट्स. हे बघा इथे प्रीपेड रेंट पण आपण ॲसेटला घेतलं, हे पण ॲसेटला येईल कारण दोघी पण प्रीपेड आहेत, पण हे ॲडजस्टमेंट म्हणून दोन परिणाम इन्शुरन्समधून लेस. याचा एकच परिणाम याच्याकरता झाला कारण हे ऑलरेडी लेजरला याची नोंद झालेली होती. पाचवी ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1500. फर्दर म्हणजे अजून, प्रोव्हाइड म्हणजे आकारा. आता बॅड डेट्सची प्रोव्हिजन करायची आहे. इन शॉर्ट ही RDDची ॲडजस्टमेंट आहे. प्रोव्हाइड म्हटलेलं आहे, बॅड डेट्स म्हणा RDD म्हणा फरक नाही पडत. काय करतो परिणाम, पहिला परिणाम करतो डेटर्समधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑलरेडी बॅड डेट्स जर असतील तर बॅड डेट्समध्ये ॲड करा. आहे बघा बॅड डेट्स आणि डेटर्समधून लेस. मग वरती डेटर्सवर आपण टिक करू. हे सापडलं सन्ड्री डेटर्स, याच्यामधून लेस होईल आणि इकडे बॅड डेट्सला PD ॲड होऊन जाईल. सहावी ॲडजस्टमेंट नवीन आहे बघा. काल आपण एक ॲडजस्टमेंट घेतली होती, ती होती गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. तेव्हा मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता, कोणत्याही प्रकारे माल जर कमी होत असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला परिणाम करा. तर आपण तो पहिला परिणाम काल केला होता. तर बघा इथे काय म्हटलं आहे, गुड्स वर्थ वर्थ म्हणजे किंमत 2,000 विड्रॉन बाय अपेक्षा पार्टनर आहे फॉर अ डोमेस्टिक यूज. काय होतं बघा इथे, विड्रॉन म्हणजे काढणे, बाय अपेक्षा फॉर डोमेस्टिक यूज वैयक्तिक वापरासाठी अपेक्षाने व्यवसायामधून 2,000 रुपयांचा माल काढून घेतला, बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. पण याची नोंद पुस्तकात झालेली नाही. सगळ्यात अगोदर एक लक्षात ठेवा, माल व्यवसायातनं काढलेला आहे. कोणत्याही प्रकारे व्यवसायातून माल कमी होत असेल तर पहिला परिणाम करून टाका ट्रेडिंग अकाउंट्सच्या क्रेडिटला. हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला परिणाम झाला. आता मला सांगा माल कोणी घेतलेला आहे, तर तो घेतला आहे अपेक्षाने जर माल घेतलेला आहे तर अपेक्षाच्या अकाउंटला परिणाम व्हायला पाहिजे. अपेक्षा विड्रॉन करते, आपण त्याला म्हणतो ड्रॉईंग. याच्याने अपेक्षाचं कॅपिटलचा बॅलन्स वाढेल की कमी होईल याचा अगोदर विचार करा. नक्कीच अपेक्षाचं कॅपिटल जे आहे उदाहरणामध्ये 60,000, 60,000 रुपये कॅपिटल तिचा व्यवसायामध्ये आहे आणि ती 2,000 रुपयांची वस्तू घरी घेऊन जाते, तर नक्कीच 60,000चं कॅपिटल तिचं कमी व्हायला पाहिजे. म्हणून कॅपिटलचा बॅलन्स जर कमी होत असेल तर आपण परिणाम करतो कॅपिटल अकाउंट्सच्या डेबिट साईडला. बेसिकच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेलं होतं. इथे नाव काय द्यायचं आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला घेताना आपण नाव देणार गुड्स विड्रॉन बाय अपेक्षा आणि कॅपिटलच्या डेबिटला घेताना फक्त नाव देणार ड्रॉईंग. हे मी याच्याकरता लिहून देतोय
कारण बरेचसे विद्यार्थी एक वेळेस क्वेश्चन हिंट दिल्यानंतर बहुतेक विद्यार्थी क्वेश्चन सॉल्व करत आहेत, मला व्हॉट्सअपवर मेसेज करत आहेत, फोन लावत आहेत. म्हणून पुढचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन सॉल्व करायचा असेल त्यांनी इथपर्यंत पूर्ण क्वेश्चन समजून दिलेला आहे, तो व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नाहीच समजलं तर पुढे आन्सर मी सॉल्व करून देणारच आहे. तर आपण आता आन्सरला सुरुवात करू. याच्या अगोदर तुमच्याकडे एक काम, पुढील व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जे जे हिंट मी दिलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ओपन करून ठेवणे, ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्या अमाऊंट इनर कॉलममध्ये घ्या, बाकी सगळे अमाऊंट पुटअप करा. आपण व्हिडिओचा वेळ वाचवण्यासाठी बॅलन्सेस अगोदरच ट्रान्सफर करून ठेवणार आहोत. बघा मित्रांनो, आपण आता अकाउंट वगैरे मी रेडी करून ठेवले आहेत. वेळ वाचवण्यासाठी बॅलन्सेस लिहून ठेवले आहेत. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नको पडली पाहिजे. क्वेश्चन मी ग्रुपवर सेंड केलेला आहे. क्वेश्चन समोर असला पाहिजे हे उदाहरण चेक करताना. तर आपण बॅलन्सेस ट्रान्सफर करू. त्याच्या अगोदर अपेक्षा आणि प्रतीक्षा हे दोन पार्टनर आहेत. 31 मार्च 2013 ही एंडिंग आहे. बॅलन्सेस ट्रान्सफर करू. क्वेश्चन समोर ठेवायचा आहे. सगळ्यात अगोदर कॅपिटलचा बॅलन्स आहे अपेक्षा आणि प्रतीक्षा 60,000 आणि 35,000 रुपये. त्यांचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो आपण ट्रान्सफर करू. इथे 60,000 आणि 35,000. त्यानंतर परचेसेस अँड सेल्स, परचेसेसची अमाऊंट आहे 46,700 रुपये. ॲडजस्टमेंट काहीच नाही, अमाऊंट बाहेर 46,700. आणि नंतर 85,000 रुपये सेल्सची अमाऊंट, यावर पण काही ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलममध्ये. यानंतर पुढे मग डेटर्स आणि क्रेडिटर्स. त्यापैकी डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, क्रेडिटर्सवर नाही. तर डेटर्सचा बॅलन्स इनर कॉलममध्ये घेऊ 28,000 आणि क्रेडिटर्सची अमाऊंट 25,000. ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट आउटर कॉलममध्ये. यानंतर बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल 9,600 आणि 7,800. बिल्स रिसिवेबल 9,600 रुपये 9,600 आणि बिल्स रिसिवेबल 7,800 लायबिलिटीमध्ये 7,800. ओके. पुढे ओपनिंग स्टॉक 18,000. ट्रेडिंग अकाउंट्सच्या डेबिट साईडला ॲडजस्टमेंट नसते, अमाऊंट डायरेक्ट बाहेर. वेजेस 9,900 ॲडजस्टमेंट आहे. ट्रेडिंग अकाउंट्सच्या डेबिटला इनर कॉलममध्ये लिहून ठेवू 9,900 रुपये. ॲडजस्टमेंटसाठी जागा सोडली. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 13,500, ॲसेटला घेऊ. ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट बाहेर. पोस्टेज अँड टेलिग्राम 3,600, ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट बाहेर 3,600 रुपये. यानंतर इन्शुरन्स 1,200 इनर कॉलममध्ये, ॲडजस्टमेंट नाही, ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलममध्ये घेतले. प्लॅन्ट अँड मशिनरी 40,700, ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट बाहेर 40,700 रुपये. यानंतर पुढचा बॅलन्स आहे फर्निचर 18,000, ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलममध्ये अमाऊंट घेतली पाहिजे, इनर कॉलममध्ये अमाऊंट घेतली. यानंतर पुढचा बॅलन्स आहे कॅश इन हँड 2,500 रुपये, ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट डायरेक्ट बाहेर घेऊ 2,500. कॅरिएजची अमाऊंट ट्रेडिंगच्या डेबिटला 3,200 रुपये, ट्रेडिंगच्या डेबिटला 3,200. यानंतर बॅड डेप्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 400 रुपये, ॲडजस्टमेंट आहे, हा ओल्ड बॅड डेप्स आहे. प्रीपेड रेंटचा एकच परिणाम 7,000 डायरेक्ट ॲसेट्समध्ये. आणि लास्ट बॅलन्स आहे सॅलरीज, पीडीला 10,500, ॲडजस्टमेंट नाही. बघा मित्रांनो, सर्व बॅलन्सेस फास्टली ट्रान्सफर झाले. आता एक एक ॲडजस्टमेंट आपण क्लिअर करू आणि अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. इतकं सिम्पल राहील. तर पहिली ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे 31,000 रुपयांची. दोन ठिकाणी घेतो, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्समध्ये.
यानंतर आउटस्टँडिंग वेजेस 1400, परिणाम सगळे समजून दिलेले आहेत. वेजेसमध्ये ॲड करणार आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये ॲड करताना नाव द्यायचं ॲड आउटस्टँडिंग. इथे म्हटलं आपण ॲड आउटस्टँडिंग 1400, टोटल 11,300 बाहेर. यानंतर जी अमाऊंट आपण ॲड केली 1400 रुपये ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये घेऊ. आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये नाव टाकू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये वेजेस. जी आपण अमाऊंट इथे ॲड केली तीच अमाऊंट इथं घेणार 1,400. सेकंड ॲडजस्टमेंट सिंपल होती, कंप्लीट केली. वेजेसमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये ट्रान्सफर केले. तिसरे ॲडजस्टमेंट पण सिंपल आहे. फर्निचरवर 10% डेप्रिसिएशन. फर्निचरची अमाऊंट आहे 18,000, त्यातनं आपण लेस करू 10% डेप्रिसिएशन. 10% अमाऊंट येईल 1800 रुपये. बॅलेन्स बाहेर उरेल 16,200 रुपये. इथून लेस केल्यानंतर लगेच सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे आपण नाव द्यायचं असतं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. 1800 रुपये आउटर कॉलममध्ये याच्याकरता घेतले कारण दुसऱ्या कोणत्याच ॲसेट्सवर डेप्रिसिएशन नाही. तिसरी ॲडजस्टमेंट संपली. चौथी ॲडजस्टमेंट, इन्शुरन्स ₹500 इज पेड इन ॲडव्हान्स. इन्शुरन्स 500 रुपये ॲडव्हान्स पेड केले आहेत. सर्व ॲडजस्टमेंट समजून दिलेले आहेत, फक्त इफेक्ट करणे बाकी आहेत. याला आपण नाव देऊ प्रीपेड. ॲडव्हान्स किंवा प्रीपेड दोघांचा अर्थ सेम होतो. 500 लेस करून 700 आउटर कॉलममध्ये. जे लेस केले ते बॅलन्स शीटच्या ॲसेट्समध्ये आले पाहिजे. ॲसेट्समध्ये आपण नाव देऊ प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स जितके तिकडे लेस केले आपण 500 रुपये ते इथे ट्रान्सफर करणार. यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1500. 1500 रुपये बॅड डेट्सचे आकार यायचे आहेत. डेटर्समधून अगोदर लेस होतील. पहिला परिणाम डेटर्समधून लेस, बॅलेन्स बाहेर उरेल 26,500 रुपये. आणि इथून लेस केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑलरेडी बॅड डेट्स ओल्ड दिलेले आहेत. हे ओल्ड बॅड डेट्स आहेत, ओल्ड आहेत. त्यामध्ये न्यू बॅड डेट्स आपण आत्ताचे ॲड करून टाकू 1500 रुपये. अमाऊंट बाहेर येऊन जाईल 1900 रुपये. 5 ॲडजस्टमेंट आपण कंप्लीट केल्या. आता 6वी ॲडजस्टमेंट पहिल्यांदा आलेली आहे. एकदम सिंपल ॲडजस्टमेंट आहे, व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलं आहे बघा, गुड्स वर्थ ₹2000 विड्रॉन बाय अपेक्षा फॉर डोमेस्टिक यूज. डोमेस्टिक यूज म्हणजे वैयक्तिक वापरासाठी. अपेक्षाने व्यवसायामधून 2,000 रुपयांचा माल वैयक्तिक वापरासाठी काढून घेतला, बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. पण याची नोंद पुस्तकात कुठे झालेली नाही. मग मी तुम्हाला बेसिकमध्ये समजवल्याप्रमाणे आणि या क्वेश्चनमध्ये समजवल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे माल जर कमी झाला तर पहिला परिणाम करणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला माल कशामुळे कमी झाला तर अपेक्षाने घेतल्यामुळे. मग इथं आपण लिहिणार बाय गुड्स विड्रॉन बाय अपेक्षा. इथे नाव देणार आपण बाय गुड्स विड्रॉन बाय अपेक्षा. आणि अमाऊंट आहे 2,000 रुपयांची. इथे घेतले 2,000 रुपये. आता लक्षात घ्या, अपेक्षाने जर वैयक्तिक वापरासाठी माल जर काढलेला आहे तर आपण त्याला म्हणत असतो ड्रॉईंग. आणि ड्रॉईंग नेहमी आपण पार्टनर्स कॅपिटल्सच्या डेबिटला घेतो. मग इथे कॅपिटलच्या डेबिटला आपण नाव देणार ड्रॉईंग. आणि अपेक्षाची ड्रॉईंग असल्यामुळे फक्त अपेक्षाच्या कॉलममध्ये अमाऊंट येईल, प्रत्यक्षाची काही ड्रॉईंग नाही, तिथे आपण नील म्हटलं. आणि सर्व बॅलन्सेस ट्रान्सफर झाले. आता फक्त अकाउंट्स क्लोज करणे बाकी आहेत. मग आता आपण अकाउंट्स क्लोज करू. अकाउंट्स क्लोज करताना कधी पण ट्रेडिंग अकाउंट अगोदर क्लोज करताना याची शक्यतो क्रेडिट साईड जास्त असते. मग आपण अगोदर क्रेडिटची बेरीज करून टाकू. ट्रेडिंगची क्रेडिटची बेरीज करताना 3 0 कॉमन आहेत, ते सेम लिहून घेतले. 1 आणि 2, 3 आणि 5 8, 3 आणि 8 11, 1,08,000
1,18,000 रुपये ही टोटल झाली क्रेडिट साईडची. 1,18,000मधून वरच्या अमाऊंट आपण लेस करू आणि जो फरक इथं येईल त्या डिफरंटला आपण नाव देऊ बाय ग्रॉस प्रॉफिट. इथपर्यंत क्लिअर असेल सगळ्यांना. आता 1,18,000मधून आपल्याला वरच्या अमाऊंट लेस करायच्या आहेत. मग आपण साईडला त्याची वर्किंग नोट करून घेत असतो, ते आपण कंप्लीट करू. 1,18,000मधून वरच्या अमाऊंट आपल्याला लेस करायचे आहेत. 1,18,000 ही ट्रेडिंगची क्रेडिट साईडची बेरीज आहे. हे आपण कावर करतो आहे ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी. तर 1,18,000मधून वरच्या अमाऊंट लेस करताना डायरेक्ट जर लेस करता येत नसेल, मी तुम्हाला क्लासमध्ये डायरेक्ट लेस करणं पण शिकवलं. डायरेक्ट लेस जर करता येत नसेल अजून पण, तर याची टोटल याच्या खाली लिहा. इथे लिहिताना 2 0 कॉमन, इथे लिहिताना अगोदर 2 0 कॉमन, त्यानंतर 2 आणि 3 5 आणि 7 12 अशी 2 हातच्याला 1 कॅरी ऑन, 1 कॅरी ऑन, त्यानंतर 3 आणि 1 4 आणि 1 5 5 आणि 6 11 आणि 8 19 19शी 9 हातच्याला 1 आणि 1 2 2 आणि 1 3 आणि 4 7 79,200 रुपये वरच्या अमाऊंटमधून लेस करायचे आहेत. ही टोटल ट्रेडिंगच्या डेबिटची होती. लेस करून देऊ. 10मधून 2 गेले 8, नंतर 18तून 10 गेले 8, यानंतर 11तून 8 गेले 3. 38,800 रुपये ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळाला. 38,800 हा मिळाला ग्रॉस प्रॉफिट. डिफरंट कसा काढला हे समजलं असेल. नाही समजलं तर इथं पूर्ण मी क्लिअर करून दिलेला आहे. व्हिडिओ पुन्हा चेक करा. आता इथे काढल्यानंतर हा जो फरक असतो ट्रेडिंगच्या डेबिटला आलेला, तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पहिल्या ओळीवर घेतो. इथं ट्रान्सफर करू आपण. इथे पण नाव द्यायचं असतं बाय ग्रॉस प्रॉफिट. इथं नाव दिलं ग्रॉस प्रॉफिट 38,800 रुपये. आता सेम क्लोज करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेम क्लोज करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. क्रेडिट साईडची अगोदर आपण टोटल काढू. 38,800 रुपये 30 टोटल 38,800 क्रेडिटची टोटल 30 टोटल आपण डेबिटला घेऊ 38,800 रुपये. आता यातून वरच्या अमाऊंट लेस करून जो फरक येईल त्या डिफरंटला आपण नाव द्यायचे असते नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कसा लेस करणार, कसा डिफरंट काढणार. 38,800मधून वरच्या अमाऊंट लेस करणार. 38,800 ही झाली प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड. नेट प्रॉफिटसाठी कॅल्क्युलेशन करत आहोत. इथे वरच्या अमाऊंट लेस करू. 2 0 कॉमन आहेत. 8 आणि 5 13, 13 आणि 9 22, 22 आणि 7 29, 29 आणि 6 35शी 5 हातच्याला 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 1 सेम. 18,500 रुपये लेस करायचे आहेत. बॅलन्स चेक करू किती उरतो आहे. बॅलन्स चेक करू. 8मधून 8 गेला 0, 3मधून 1 गेला 2, 20,300 हा आला नेट प्रॉफिट. ही टोटल होती पी डीची. फरक आलेला आहे 20,300, त्याला म्हटलं आपण नेट प्रॉफिट. तो घेतला इथे बाहेर 20,300. कसं काढलं नेट प्रॉफिट कळालं असेल. आता नेट प्रॉफिट आल्यानंतर हा नेट प्रॉफिट दोघं पार्टनरला त्यांच्या रेशोने वाटून द्यायचा असतो. अपेक्षा आणि प्रतीक्षा. इथे पार्टनर्सचा रेशो दिलेला नाही. मागच्या क्वेश्चनला आपण 3-2 रेशो बघितला होता. इथे रेशो काही दिलेला नाही म्हणून आपण त्यांना इक्वली वाटणार. इक्वल म्हणजे समान. 20,000च्या 2 भाग केले 10,000, 300 2 भाग केले 150, 10,150 रुपये. 10,150. आता हा जो फरक आला हा डिफरंट आपण ट्रान्सफर करायचा असतो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. इथे नाव द्यायचं
बाय नेट प्रॉफिट 10,150 इथपर्यंत आपण बॅलन्सेस ट्रान्सफर केले. आता याच्यानंतर आपल्याला हा कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा आहे. कॅपिटल अकाउंट क्लोज करताना याची टोटल करू. क्रेडिट साईडची अगोदर 70,150 आणि 45,150. डेबिट साईडला पण घेऊ 70,150 45,150. आता याच्यामधून वरच्या अमाऊंट लेस करून टाकू. जो डिफरंट येईल त्या डिफरंटला आपण नाव देऊ टू बॅलन्स कॅरेट डाऊन. 70,150 मधून 2,000 रुपये लेस करणार 68,150 आणि प्रत्यक्षाचे 45,150 मधून लेस करायला अमाऊंट काहीच नाही, तोच बॅलन्स येईल 45,150. इथपर्यंत पूर्ण क्लिअर आहे. आता हा डिफरंट आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये. अपेक्षेचा बॅलन्स 68,150 आणि प्रत्यक्षाचा 45,150 रुपये. यानंतर बॅलन्स शीट आपल्याला कंप्लीट करायचे आहे. बॅलन्स शीटच्या दोघी बाजू सारख्या आल्या पाहिजे तर आपला आन्सर बरोबर. आपण चेक करू आता बॅलन्स शीट. ॲसेट साईडला 2 0 कॉमन आहेत. 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 7 19 19 24 30 35 5 अच्छाला 3 3 आणि 1 4 4 आणि 7 11 11 आणि 2 13 आणि 6 19 19 आणि 3 22 22 आणि 9 31 आणि 6 37 37 7 अच्छाला 3 3 आणि 3 6 6 आणि 1 7 आणि 4 11 12 12 आणि 2 14 1,47,500 ॲसेट साईजची टोटल आहे. लायबिलिटीमध्ये चेक करू. 1 0 कॉमन आहे. नंतर 5 आणि 5 10 0 अच्छाला 1 1 आणि 4 5 आणि 8 13 आणि 1 14 आणि 1 15 5 अच्छाला 1 2 9 14 19 27 7 अच्छाला 2 2 4 आणि 8 आणि 6 14. 1,47,500 रुपयांनी आपलं उदाहरण पूर्ण टॅली होत आहे. क्वेश्चन इथे पूर्ण कंप्लीट होईल.